नमस्कार, मी गार्गी गोरेगावकर. पुढारी न्यूजच्या ओपन फोरम कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत करते. ओपन फोरम हा असा कार्यक्रम आहे जिथे समाजाच्या वेगवेगळ्या क्षेत्रातील पुढारी बोलतात. मनमोकळेपणाने आपले विचार मांडण्याची त्यांना संधी असते. पुढारी न्यूजची टीम पुढाऱ्यांना मोकळेपणाने बेधडकपणे प्रश्न विचारते. पुढारीही त्यांना मोकळेपणाने उत्तर देतात. आज ओपन फोरम मध्ये भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार आपल्याबरोबर आहेत. पुढारी न्यूजचे वरिष्ठ कार्यकारी संपादक तुळशीदास भोईटे हे त्यांच्याशी संवाद साधणार आहेत. अशी जी म्हणजे ओपन फोरममध्ये खूप मोकळेपणाने बोलण्याची संधी असते. पुढारीचं धोरणच ते आहे पुढारी न्यूजचं, की जे पुढाऱ्यांना बोलायचं आहे, मग समाजातील कोणत्याही क्षेत्रातील असो, आणि तुम्ही तर जरा जास्तच मोकळेपणाने बोलण्यासाठी ओळखले जाता. गेले काही वर्ष सातत्यानं तुमचं एक लक्ष मात्र कायम दिसतंय, शिवसेना, ठाकरे, आणि आता तर गेल्या काही दिवसाचा अनुभव असा आहे की आदित्य ठाकरे. आजचा दिवससुद्धा अपवाद नाही आहे. म्हणजे आज तुम्ही मुंबईत जे प्रदूषण वाढलेलं आहे त्याचा थेट तुम्ही आरोप केला आहे तो आदित्य ठाकरेंवर. कट कमिशन, उबाठा आणि मुंबईची प्रदूषण नगरी म्हणून झालेली ओळख, हे थेट आरोप करणं कसं काय? नाही, सुरुवातीला मी हे स्पष्ट करतो की लक्ष वगैरे मुंबई आहे आमचं. प्रेम मुंबईकरांवर, लक्ष मुंबईला जास्तीत जास्त चांगल्या सेवा कशा मिळतील आणि मुंबईकरांच्या समस्या आपल्या समस्या म्हणून काम करणं. याच्या जो आड येईल त्याच्यावर हल्ला हा होणार. भारतीय जनता पक्ष करेल, आशिष शेलार करेल. गेले काही दिवस मुंबईत जे प्रदूषणाचे दुर्दैवाने प्रकार आपण पाहतो आहोत, वरिष्ठ नागरिकांना अडचण आहे, लहान मुलांच्या डोळ्यामध्ये जळजळ आहे, आणि या सगळ्यातना सख्खी मुंबई आजारपणाच्या दिशेने पुढे जाते आहे. हे ओव्हर द पिरियड, ओव्हर द नाईट झालेलं नाही आहे. त्याच्यामागे काही पार्श्वभूमी आहे, आणि त्या पार्श्वभूमीमध्ये झालेल्या घटनांचा कोणीतरी एक विलन आहे. तो मुंबईसमोर आणणं, मुंबईकरांसमोर आणणं हे माझं कर्तव्य मानून मी ते करतो आहे. आणि म्हणून प्रदूषणाची ओळख म्हणजे मुंबई ही झाली, याला सर्वस्वी जबाबदार 2.5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये विशेषतः आणि त्यानंतर महानगरपालिकेच्या कार्यकालामध्ये हे उभाटा आणि त्यांचे निर्णय आहेत. काय त्यांनी घोषित केलं होतं? जणू काही आम्ही आरेला जंगल केलं आणि मुंबईतल्या पर्यावरणाचे सगळे विषय संपले. मग आरेला जंगल घोषित केल्यानंतर गेली 2 वर्ष, गेल्या वर्षी ही स्थिती होती, एवढी गंभीर होती की नाही हा चर्चेचा भाग असेल, आणि आज यावर्षी स्थिती आहे. मग संपायला पाहिजे होते ना विषय. आरेला कागदावर जंगल घोषित करून मुंबईचं पर्यावरण आणि हवामानाची गुणवत्ता चांगली राहील हा भ्रम होता, ह्या जनतेसमोर आलं. आणि त्याच काळामध्ये मी टाहो फोडून मी स्वतः ओरडत होतो, आणि मी सुद्धा सांगत होतो की आपण या 50% प्रीमियमची जी खैरात बिल्डरांना देत आहे त्यातनं महानगरपालिकेचा कर तर जातोच आहे, इन्कम तर संपतच आहे, पण याचा फायदा लुटण्यासाठी विकासकांनी तातडीने प्रस्ताव मंजूर केले, आराखडे मंजूर केले. गेल्या 2 वर्षापासून त्याची कन्स्ट्रक्शन सुरुवात झाली. मग ज्या वेळेला 2-2.5 हजार पूर्ण वर्षभरामध्ये डेव्हलपमेंट, रिडेव्हलपमेंट, विकास, पुनर्विकास होत होता, तो आता 6,000च्या वर गेला, जवळजवळ तिप्पटीवर गेला. तेवढे ट्रक्स मुंबईत यायला लागलं, तेवढं सिमेंट यायला लागलं, तेवढे बांधकामाच्या साईट्स ओपन झाल्या, तेवढा धूळ, कण, ह्या सगळ्याचा प्रादुर्भाव वाढला. याला जबाबदार तुमची बिल्डरांबरोबर असलेली साठगाठ आणि प्रीमियमची लूट हे आहे. हे सांगणं मुंबईकरांच्या हिताचं आहे, आणि म्हणून मला वाटतं या सगळ्या गोष्टी समोर आहेत. व्यक्तिगत कोणावर राग असण्याचं काही कारण नाही. तुम्ही आत्ताच आरेच्या जंगलाचा उल्लेख केला. तुमचा आज त्यावर एक एक्सपोर्टसुद्धा आली, आणि तातडीनं पहिली प्रतिक्रिया स्वाभाविकरित्या तुम्ही ज्यांना, म्हणजे तुम्ही लक्ष म्हणत नाही आहेत परंतु लक्ष ज्यांना करता ते वास्तव आहे त्यांच्याकडूनच आलेली आहे. त्यांची पहिली प्रतिक्रिया हीच आहे की आरेचं जंगल, ज्यांनी जंगल तोड केली मेट्रो कार शेडसाठी, त्यांनीच आता प्रदूषणासाठी आम्हाला दोष का द्यावा? खरं आहे, एकतर अर्धवट अभ्यास असला आणि वडिलांच्या किंवा आजोबांच्या पुण्याईने राजकारणात आल्यावर मला सत्य बोलायची गरजच नाही असं वाटणाऱ्यांमधले एक आदित्यजी आहेत. आणि त्यामुळे दुर्दैवाने मला खालच्या स्तरावरची टीका करायला आवडत नाही, पण दुर्दैवाने मला म्हणावंसं वाटतं की अजूनही तुम्ही बालबुद्धीतच आहे आणि बालवाडीतच राहा. आज जगाचा पूर्ण या शास्त्रज्ञांनी केलेल्या अभ्यासाच्या आधारावर, म्हणजे बाकी सगळं जाऊ दे, पश्चिम द्रुतगती महामार्गावर 50
1000 किलोवॅटचा कार्बन उत्सर्जन जो होतोय तो मेट्रो जर वेळीत सुरू झाली असती तर तो जवळजवळ 22,000 किलोवॅट मेट्रो कार्बनचा उत्सर्जन झाला असता. जेवढं कार्बन डायऑक्साईड प्रमाण हवामानात कमी तेवढी हवामानाची गुणवत्ता चांगली. मग याच्या विरोधात मेट्रो थांबवण्याचं काम कोणी केलं? तुम्ही का आम्ही? मेट्रो कारशेडच्या नावावर तुम्ही मेट्रोचं काम दिरंगाईने केलं आणि मुंबईकर कार्बन डायऑक्साईड घेतोय, ऑक्सिजन कमी होत आहे. झाडांचं पुन्हा नव्या ठिकाणी त्याचं पुनर्स्थापन हा विषय वेगळा. आणि ज्याला NGT सुप्रीम कोर्टापासून मुंबई उच्च न्यायालय सगळ्यांनी परवानग्या दिल्या, त्यानंतर तुम्ही अडवून मुंबईच्या पर्यावरणामध्ये प्रदूषण वाढवलं. याला सर्वस्वी तुमची हेकेखोर भूमिका आहे. आदित्यजी, थोडा अभ्यास करा. हाच आरोप भाजपावर सुद्धा होतो की आता भाजपा म्हणजे तसं इतर पक्ष आहेत नावासाठी सोबत, अगदी मुख्यमंत्रीपदी सुद्धा शिंदेंची शिवसेना आहे, तिकडे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांची. मात्र मुख्य सूत्र प्रत्येकाला कळतं आहे की रिमोट कंट्रोल भाजपाच्या हाती आहे. या सत्तेत कांजूमार्गच्या डेपोला परवानगी देण्यात आली, कारशेडला. मग लोकांना हाच प्रश्न पडतो की जर आता कांजूरचा भूखंड मेट्रो कारशेडसाठी चालतो तर मग तेव्हा RS साठी सुद्धा भाजपानं सुद्धा का हट्ट केला? नाही, मुळामध्ये पुन्हा एकदा गैरसमज आहे. कांजूरचा जो भूखंड सॉल्ट प्लॅन लँड म्हणून घोषित आहे, ज्याच्यावर केंद्र सरकारने आपल्या मालकीचा अधिकार ठेवलेला आहे, त्याच जागेवर एका खाजगी विकासकाने तो माझा आहे म्हणून कोर्टात दावा केला आहे. त्याही काळामध्ये उद्धवजींच्या शिवसेनेने त्या खाजगी मालकाला केंद्र सरकारचा तो दावा, तो व्यक्तिशः न्यायालयातली लढाई लढून त्यांचा असलेला केंद्र सरकारचा दावा बाजूला सारू शकत नाही, माझा आरोप आहे. म्हणून त्या खाजगी मालकाने राज्य सरकारमधल्या उभाटाच्या नेत्यांना पकडून त्यावर मेट्रोचं आरक्षण घेऊन त्याच्यातनं असलेली ॲक्विजिशन कॉस्ट ही त्याला मिळावी आणि केंद्र सरकारचा अधिकार व्यापक व्हावा यासाठी केलेली ती कटकारस्थान स्कीम होती. आज जो कांजूरमार्गचा भूखंड आहे त्याच्यावर सॉल्ट प्लॅनचं आरक्षण नाही. 2 भूखंड वेगळे आहेत, 2 भूखंडांचे CTS नंबर वेगळे आहेत, 2 भूखंडांचं लोकेशन वेगळे आहे. RAच्याच ठिकाणी करण्याच्या बाबतीमध्ये भारतीय जनता पक्षाने तो एक्सपर्ट्स रिपोर्ट लिहिलेला नाही. तो एक्सपर्ट्स रिपोर्ट ते लोकेशन बरोबर आहे हे शास्त्रज्ञांनी लिहिलं, त्यात असलेल्या एक्सपर्ट्सने लिहिलं, सरकारच्या कमिटीने लिहिलं, ज्याला दावा कोर्टामध्ये मुंबई उच्च न्यायालयात विरोध करणाऱ्यांनी केला. मुंबई उच्च न्यायालयाने सांगितले RAमधली ही जागा बरोबर आहे. त्यानंतर लोक NGTमध्ये गेली, राष्ट्रीय हरित निवाडात सुद्धा ही जागा बरोबर आहे राष्ट्रीय हरित निवाडाने सांगितली. लोक सर्वोच्च न्यायालयात गेली, सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा सांगितली ही जागा बरोबर आहे. आता उद्धवजींच्या सुपुत्रांना ते NGT, मुंबई उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय याच्यावर कुठल्या तरी वरळीच्या शाखेत बसून निर्णय करतात, तेच थोर असतात असं वाटत असेल तो त्यांचा गैरसमज आहे. पुढचं कसं असणार आहे? आता हा एक मुद्दा झाला. मात्र सर्वात महत्त्वाची लढाई म्हणजे एक आरोप असा सुद्धा होतो की भाजपा एकीकडे असं सांगते की आमच्याशी लढण्याची समोरच्या पक्षांमध्ये आता क्षमताच नाही राहिली. काही प्रमाणात म्हणजे जसं एकनाथ शिंदे तुमच्यासोबत आलेले आहेत, शिवसेना 2 तुकडे सरळ झालेले आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार आलेले आहेत, 2 तुकडे सरळ झालेले आहेत. तरीसुद्धा मुंबई महापालिकेची निवडणूक असो, सिनेटच्या निवडणुका असो, लढाईची वेळ आली की ती मात्र लढाई म्हणजे पूर्वी असं बोललं जायचं, आताही बोललं जातं की मी जोपर्यंत जिंकत नाही तोपर्यंत मी स्पर्धा सोडलेलीच नाही आहे. आता असं होतं, असं म्हटलं जातं सोशल मीडियावर किंवा इतर ठिकाणी की जोपर्यंत आमची जिंकण्याची क्षमता होत नाही किंवा समोरच्याची संपत नाही तोपर्यंत स्पर्धाच सुरू होणार नाही. हे असं काय आहे आशिषजी? मला वाटतं ज्या वेळेला एखादा माणूस दुर्बळ होतो, ज्या वेळेला त्याच्यामध्ये असलेल्या क्षमतांचा ऱ्हास होतो त्यावेळेला तो आवाज मोठा करतो. क्षमतावान आणि बलवान असलेला माणूस आपल्या कर्तृत्वावर भरोसा ठेवतो. दुर्भाग्याने उभाटाची परिस्थिती दुर्बल आणि ऱ्हास क्षमतेचा झालेला पक्ष अशी झालेली आहे. आता याच प्रश्नाचं सरळ उत्तर आहे. एवढी तुम्हाला खोमखोमी आहे ना निवडणुकीची, तर वरळीचा राजीनामा द्या आदित्यजी, तिथे आपण बाय इलेक्शन घेऊ. उद्धवजी तर आयुष्यात निवडणूक लढलेलेच नाहीत, त्यामुळे त्यांचा प्रश्न बाजूला ठेवू. तुम्ही वरळीचा राजीनामा द्या, आपण निवडणूक घेऊ, तुमची खुमखुमी संपेल, ताकद कोणाची आहे तेही कळेल. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत खो घातला तो उद्धवजींच्या शिवसेनेने घातला आहे. 227 का 236
यावर मुंबई उच्च न्यायालयाने 227च्या बाजूने निर्णय दिला. त्याला अपीलमध्ये गेलेली लोक राजू पेडणेकर आणि समीर देसाई ही दोघंही उबाटाची आहेत. मुंबई सिनेटच्या निवडणुकीमध्ये तुळशीदास भोईटे नावाच्या पदवीधराला हे माहितीच नाही त्याचं नाव त्या ठिकाणी नोंद झालं आहे आणि ते नोंद करण्याचं काम कोणीतरी युवा सेनेच्या शाखेत बसून केलं आहे. त्याने तुळशीदास भोईटेच्या नावावर 20 रुपये जमा केलेत. ते जमा करून तिसऱ्याच माणसाच्या ठिकाणचं UPI कार्ड वापरलं आहे आणि ते पैसे एका कंत्राटदाराकडे गेलेत आणि तिथून विद्यापीठामध्ये कॅश केली किंवा पैसे ट्रान्सफर झाले आहेत. या व्यवहाराच्या घोटाळ्याला भारतीय जनता पार्टीने शांततेने बघून घ्यावं ही त्यांची अपेक्षा असेल तर ते होणे नाही. निवडणुकात जेव्हा बोलाल त्यावेळेला जेव्हा डिक्लेअर होईल त्यावेळेला चारही मुंड्या चित करायला आम्ही मागे बघायचं काही कारण नाही. किंबहुना त्याची वाटच आम्ही पाहतोय आणि त्या अगोदर खुमखुमी असेल तर तिकडे रोहित पवारांनी राजीनामा द्यावा, इथे आदित्य ठाकरेंनी राजीनामा द्यावा आणि तिथे होऊन जाऊ द्या निवडणुका. आम्ही निवडणुका घ्यायलाच आहोत. हेच आव्हान ठाण्यासाठी सुद्धा आदित्य ठाकरेंनी दिलं. मग द्यावं की? एकनाथ शिंदेनी राजीनामा द्यावा. नाही, पण त्यांनी खुमखुमी दाखवली नाही ना. एकनाथ शिंदेनी खुमखुमी दाखवली नाही. खुमखुमी दाखवायची आणि झाडामागे लपून राहायचं हे एकनाथ शिंदेनी केलेलं नाही. आशिषजी, तुम्ही म्हणालात की मुंबईच्या विकासाचा जो कोणी आड येईल त्याला तुम्ही विरोध कराल. कालपासून एक महत्त्वाची हेडलाईन गाजते ती म्हणजे मुंबईतला 17,000 कोटींचा हिरे व्यापार हा सुरतला शिफ्ट झालेला आहे, सुरत डायमंड बोर्समध्ये, आणि त्यामुळे मुंबईचं जवळपास काहीतरी 17,000 कोटींचं नुकसान होणार आहे असं सगळ्या नॅशनल इंटरनॅशनल मीडियांचे अहवाल आहेत. मग हा मुंबईचा विकास हा मुंबईचं जो 17,000 कोटींचं नुकसान होणार आहे ते कोणामुळे होणार आहे आणि ते होऊ नये शिवसेनेमुळे. हां, याचं कारण आहे आज मुळामध्ये हाही भ्रम पसरवला जातोय. 1,000 रुपयाचाही व्यवसायातलं जाणार नाही. तिथे होतंय ते मॅन्युफॅक्चरिंग हब, मुंबईत आहे ते एक्सपोर्ट हब आणि त्यामुळे तुम्ही जर त्या ठिकाणी मुंबईतल्या हिरे बाजारात गेलात तर कस्टमचं ऑफिससुद्धा तिथेच आहे. एखाद्या हिरे बाजारामध्ये कस्टमचं ऑफिस असणं हे इटसेल्फ पुरावा आहे की तिथून एक्सपोर्ट आणि इम्पोर्टचे व्यवहार होतात. मॅन्युफॅक्चरिंगचं काम त्या ठिकाणी होण्यासाठी त्या राज्यातल्या लोकांनी त्यांच्या ठिकाणी केलेलं बांधकाम हे याला पर्याय असेल. हा भ्रमनिरास जवळच होईल, लवकरच होईल. आणि राहता राहिला विषय मुंबईतल्या आजही असलेल्या व्यावसायिक जागांच्या प्रॉपर्टी टॅक्सचं मूल्य हे देशातल्या अन्य सगळ्यापेक्षा जास्तच आहे की. गेल्या 22-25 वर्षात यातलं मूल्य कमवून शिवसेनेने व्यापाऱ्यांना इथे व्यवसाय करण्यामधल्या अडचणी निर्माण करायच्या आणि BKCच्या त्याच हिरे बाजारामध्ये उबाट्यांच्या शिवसेनेने दादागिरी करून युनियनबाजी करायची आणि कामगारांचं हित सांभाळणं वेगळा विषय. स्वतःची पोतडी भरण्यासाठी तिथे दादागिरी करायची. इथे असलेल्या व्यापाऱ्यांना गुजराती मराठी वादावरना त्यांच्या मनामध्ये गुजराती म्हणून भीती निर्माण करायची. ते जैन असतील आणि व्यापारी इथे करत असतील तर त्या जैनांच्या दुकानासमोर किंवा मंदिरासमोर कोंबडी वड्याच्या गाड्या लावायच्या, त्यांच्यावर दादागिरी निर्माण करायची आणि मग ते गेल्यावर व्यवसाय का गेला म्हणून विचारायचा. आणि त्यामुळे हा दुटप्पीपणा शिवसेनेचा आणि त्यामुळे मुंबईतला जर गेलाच तर त्याचं कारण शिवसेना आहे. नुकसान होणार आहे की नाही माझ्या दृष्टीने 1,000 रुपये नुकसान होणार नाही. अशी जी असं जर आहे तर BTPचं पत्र आहे, त्या पत्रात त्यांनी स्पष्ट शब्दात, कडक शब्दात सुरतच्या नवी जे HDB स्थापन झाली, सुरत डायमंड बोर्स, त्यांना स्पष्ट शब्दात बजावलं आहे की तुम्हाला वाढायचं, तुम्हाला आम्हीच सहकार्य दिलं, आमच्या अनुभवाचा लाभ दिला, मात्र तुम्ही आमच्या सदस्यांना सध्या कन्व्हिन्स करता की तुम्ही मुंबई सोडा, तुम्ही सुरतला या, तुम्हाला फ्री मेंटेनन्स देतो, तुम्हाला या सुविधा देतो, तुम्हाला त्या सुविधा देतो. जर तुम्ही म्हणता आपला अभ्यास खूप चांगला आहे, वादच नाही, प्रत्येक मुद्द्यावर खूप अभ्यासूपणे तुम्ही व्यक्त होत असता, मात्र जे प्रत्यक्ष त्या धंद्यात आहे त्या BTPच्या अध्यक्षांनी जे पत्र लिहिलेलं आहे HDBला, त्यात त्यांनी म्हटलेलं आहे की तुम्ही आमचा व्यवसाय नेऊ पाहताय. हे असं का असेल? मग मला वाटतं प्रत्येक राज्य हे काम करतो. प्रत्येक राज्य एखादा व्यवसाय आपल्याकडे आणण्यासाठीचा प्रयत्न करतोच. महाराष्ट्रही करतो, महाराष्ट्रानेही केला आहे. 2 राज्यात असलेल्या व्यवस्थांच्या आधारावर व्यावसायिकांना जी आवश्यक भूमिका आणि निर्णय घेण्याचा प्रयत्न तो राज्य करतोच. महाराष्ट्राने या बाबतीत भूमिका घेताना इथे अर्बन लोकल बॉडी आणि MMRDA यात किंवा महानगरपालिकेने आजपर्यंत त्यांना काय मदत केली याचं उत्तर त्यांनी द्यावं. आणि 2 संस्था एकमेकाला लिहिणाऱ्या पत्रावर सरकारला प्रश्न विचारणं हे म्हणजे सुतावरून स्वर्ग गाठण्यासारखंच आहे. नाही, तेवढंच नाही आहे. आपले पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी हे सोशल मीडियावर खूप ॲक्टिव्ह असतात.
आजपर्यंत भारत डायमंड बोर्सबद्दल म्हणजे मुंबईतलं जे BDB आहे त्याच्याबद्दल त्यांच्याकडून प्रमोट होईल असं काही एक्सपोस्ट किंवा ट्विटच्या काळात ट्विट आलेलं हे नाही. सक्षम मात्र खोटं आहे. HDB-साठी हे त्यांनी सोशल खोटं आहे. याचं कारण सांगतो. SBT मध्ये ते कधी गेले ते जाऊ द्या. भारत डायमंड बुर्समध्ये निवडणुका आधी तर सोडून देऊ, पंतप्रधान असताना ते 3दा आलेत. नाही येण्याविषयी नाही म्हणत आहे मी. त्याच्यामध्ये कॉन्फरन्सेसला आले आहेत, व्यवसाय वाढीला आले आहेत. या ठिकाणी अर्थमंत्री निर्मला सीतारामनजी, अरुण जेटलीजी 4दा येऊन त्यांच्या सगळ्या प्रश्नांवर इथे बैठक घेतली. मी त्याला हजर होतो. त्यानंतर कॉमर्स मिनिस्टर पियुष गोयल यांनी किमान 2 वेळा इथे बैठका घेतलेल्या आहेत. त्यामुळे असा कुठलाही प्रकार सुरतला झालेला नाही. आणि त्या राज्याच्या विकासासाठी जर पंतप्रधानांना विनंती केली तर त्याच्यामध्ये एक व्यावहारिक आणि व्यावसायिक संदेश आहे. त्याची तुलना इथे करून एक वातावरण निर्माण करायचं. कारण स्वतःला विकासाचे दाखवायचे मुद्दे नसल्यावर भ्रम, खोटं आणि असत्याच्या आधारावर मतं मागायची महाराष्ट्रातली जनता याला भुलणार नाही. अशी जी तुम्ही आता म्हणालात की ठाकरेंच्या पक्षाच्या युनियनबाजीमुळे व्यापारी तिकडे जातात, म्हणजे अशा पद्धतीने ते सतवतात, हा एक भाग आहे. समोर ते गाडी लावतात चिकन आणि याची. सरकारने खरं तर हे रोकायला पाहिजे. एक दुसरा असं मुद्दा आहे की दुसरा आणखी एक मुद्दा असा आहे की मराठी माणसाला काही सोसायट्यांमध्ये याच मुद्द्यावरून घरं नाकारली जातात, म्हणजे असे प्रकार आताच समोर आले. तर हे रोखण्यात सरकार अपयशी ठरतं असं वाटत नाही का तुम्हाला? 100% सरकार अपयशी नाही. कायदेशीर कारवाई तेव्हाही झाली, आताही झाली आहे. मला असं वाटतं भारतीय जनता पक्षाची भूमिका स्पष्ट आहे. ती सोसायटी असो, गृहनिर्माण सोसायटी असो, क्रेडिट सोसायटी असो, कोऑपरेटिव्ह बँक असो, का कुठलीही सहकारी संस्था असो, मराठी म्हणून जर त्या माणसाला त्या ठिकाणी स्थान मिळणार नसेल तर तो मराठी माणसाचा अपमान आहे. आणि केवळ अपमान नाही, तो कायदेभंग आहे. भारतीय जनता पार्टी त्या विरोधातच राहील, मराठी माणसाच्या समर्थनातच राहील. पण दुसऱ्या भाषेचा अपमान करून आपल्या भाषेचा सन्मान होईल या पद्धतीच्या भूमिका आम्हाला मान्य नाहीत. ज्यांनी घाटकोपरमध्ये बोर्ड फोडला ती लोक मोहम्मद अली रोड, पाकमोडिया स्ट्रीट, डोंगरी इथे अरबी उर्दू बोर्डाची पूजा करतात, ते फोडायला जात नाहीत. ही शिवसेनेची भूमिका आहे. आजीजी, एक काल आरोप तुमच्यावरती आदित्य ठाकरेंनी केला की तुम्ही मुंबईत बसून मार्केट जातं, कंपन्या जातात, पण मुंबईत बसून क्रिकेटचे सामने तुम्ही अहमदाबादला पळवलेत, असं तुमच्यावरती आरोप केला गेला. पळवलं म्हणजे त्यांच्या घरामध्ये तो निर्णय ठरतो का? आदित्यजी, तुमच्या घरामध्ये बसून निर्णय ठरतो का? आता ते दिवस नाही आहेत की मातृश्रीच्या घरात बसून काही मुंबईतले निर्णय ठरतील. ICC नावाची काही संस्था असते, ते इंटरनॅशनल बोर्ड असतं, त्यात देशभरातल्या नाही जगभरातल्या देशांचे प्रतिनिधी असतात, त्यांची कॉन्फरन्स होते, त्याच्यानंतर शेड्यूल ठरतं, त्यानंतर व्हेन्यू ठरतो. काहीतरी तर आदित्यची अभ्यास करा. एक आणखीन प्रश्न असा होता की कायम तुम्ही असं सांगताय की मुंबई जिंकण्याची गोष्ट आली, म्हणजे एक आम्ही बघतो एक वेगळा प्रश्न आहे. 2014 साली ज्यावेळी मोदी पहिल्यांदा मुंबईत आले होते प्रचारासाठी, त्या सभेचं पूर्ण नेतृत्व हे आशिष शेलारांनी केलं होतं. त्यानंतर मुंबई महापालिका जिंकायची वेळ आली, आशिष शेलार नेतृत्व करतात. BCCI आणि MCA जिंकायची वेळ आली की आशिष शेलार नेतृत्व करतात. आता पुन्हा महापालिका आशिष शेलारच जिंकून देणार आहेत असं दिसतंय. तर या पार्श्वभूमीवर तुम्हाला मुंबई आणि त्याच्या पलीकडे महाराष्ट्राचे नेते म्हणून पुढे यावं असा अंदाज अनेकांना वाटत होता पूर्वी की आशिष शेलारच लीड करतील महाराष्ट्राला. तर तसं होईल का? कधी होईल असं वाटतंय तुम्हाला? मला असं वाटतं पक्ष योग्य वेळेला विचार करील. पण तुम्हालाही कोणी सांगितलं मला महाराष्ट्राचं नेतृत्व करायचं आहे? माझ्या मुंबईच्या कामावर आणि मुंबईत केलेल्या माझ्या श्रमावर जर मला देशभरातच ओळख मिळणार असेल तर त्याच्यापेक्षा आनंद काय? नाही आशिषजी, हे खूप म्हणजे भारतीय जनता पक्षाचं आणि त्यातही संघाच्या मुशीतून खरोखरच म्हणजे प्लांट न केल्या गेलेल्या एका कार्यकर्त्याचं बोलणं ठीक आहे. म्हणजे तुम्ही कितीही मोठे नेते झालात तरी कार्यकर्त्यासारखेच वागता, त्यामुळे ते ठीक आहे हो. परंतु प्रत्यक्षात महत्त्वाकांक्षीशिवाय राजकारण कसं असू शकतं? म्हणजे तुम्ही आता सोमेश जे बोलतो आहे, अवघ्या महाराष्ट्रात मराठा आंदोलनाचा भडका उडालेला आहे आणि ते आशिष शेलार बसलेत. आणि आतापर्यंत या संपूर्ण आंदोलनावर तुमच्यासारख्या नेत्याकडून जी अपेक्षा आहे, अगदी त्या समाजालाही असेल, इतर समाज घटकांनाही आहे, त्यावर तुम्ही त्या तीव्रतेनं पुढे जाताना दिसत नाही किंवा पक्ष तुम्हाला त्या तशी जबाबदारी देताना दिसत नाही. मला वाटतं जी पक्षाची भूमिका आहे तीच माझी भूमिका आहे. या सगळ्या वेळेला जो कायदा देवेंद्रजींच्या काळामध्ये बनला, त्या कायदा बनवण्याच्या कामामध्ये जी काही 4-5
प्रमुख पदाधिकारी, नेते, आमदार, मंत्री जे काम करत होते त्यामध्ये मी एक होतो. मला वाटतं त्यामध्ये ठरवणारा टक्का, त्यामध्ये असणारी भाषा, त्यातला असलेला कायदेशीर मजकूर याच्यावर काम करण्याची मला संधी मिळाली. माझ्या समाजाला त्या ठिकाणी शिक्षणामध्ये आणि नोकऱ्यांमध्ये जे आरक्षण त्या काळात मिळालं त्यातला सगळ्यात मोठा यशाचा भाग देवेंद्रजींचा असला तरी त्याबरोबर काम करताना जे आम्ही ठरवलं, जे आम्ही कायद्यात रूपांतरित केलं ते मुंबई उच्च न्यायालयात टिकलं, ते सर्वोच्च न्यायालयामध्ये टिकलं. सरकार बदललं, उद्धवजींचं सरकार आलं आणि मग सुप्रीम कोर्टामध्ये त्या बाबतीतल्या ज्या गोष्टी घडल्या त्या तुम्हाला माहिती आहे आणि आरक्षण व्यापकच झालं. मला असं वाटतं आज जे आंदोलन चालू आहे त्यामध्येही आमची भूमिका तीच आहे की टिकणारं आरक्षण मराठा समाजाला मिळालं पाहिजे. ते टिकणारं आरक्षण मिळायचं असेल तर त्याच्या प्रक्रिया पद्धती आहेत, त्या प्रक्रिया पद्धतीतून सरकारने तातडीने काम केलं पाहिजे. सरकार गतीने काम करतं आहे असा माझा समज आहे. ज्या दिवशी मला वाटेल सरकार गतीने काम करत नाही मी सुद्धा उघडपणे माझी भूमिका त्या ठिकाणी मांडीन. आशिषजी, तुम्ही म्हणजे आक्रमक बोलता पण तुमचं ॲग्रेशन हे लॉजिकल असतं. काहीतरी मुद्दे मांडून त्या आधारे तुम्ही समोरच्या माणसावर चढाई करता. अनेक वेळा त्या मुद्द्यांमध्ये तुमच्या पक्षाच्या हिताच्या भूमिकेतून असते मांडणी असावीच. परंतु यात प्रश्नावर ज्या दिवशी तुमच्या सरकारचे प्रमुख असणारे मुख्यमंत्री अंतरवाली सराटीला जातात, रस पाजून मनोज जरांगेंची समजूत काढून उपोषण सोडवतात, त्याचवेळी भाजपा प्रदेश कार्यालयात नारायण राणे बसतात आणि 96 कोळीचा एक वेगळाच मुद्दा ज्यातून आणखी भांडणं सुरू होतात तो पुढे आणला जातो. यातून उलट असं मानलं जातं, अशी चर्चा आहे की भाजपाचंच नुकसान झालं. त्यापेक्षा तुमच्यासारखा माणूस लॉजिकली मांडणी करायला बसला तर त्याचा पक्षाला जास्त आणि महाराष्ट्राला जास्त फायदा होणार नाही का? मला वाटतं याच्यावर मी प्रतिक्रिया काय देणार हा प्रश्न तुम्ही बावनकुळेजी किंवा देवेंद्रजी येतील त्यांना विचारा. अशी जी एकूणच ही आरक्षणाची जी कोंडी निर्माण झालेली आहे, मराठा आंदोलक म्हणतात की आम्हाला ओबीसी वर्गात आरक्षण पाहिजे, त्यानंतर धनगरांना विशिष्ट वर्गामध्ये आरक्षण पाहिजे, त्यांनासुद्धा विरोध होतो आहे. मराठा आरक्षणाची जी मागणी त्याला ओबीसीला विरोध होतो आहे. ही एकूणच कोंडी फोडण्यासाठी काय बेस्ट पर्याय असू शकतो? कारण तुम्ही मगाशी म्हणालात की त्या कायदा निर्मितीमध्ये तुम्ही त्या प्रोसेसमध्ये तुम्ही देखील होतात. तर हा सगळा अनुभव बघता सध्या काय बेस्ट फॉर्म्युला असू शकतो की ज्यामुळे पुन्हा महाराष्ट्र पूर्वपदावर येईल? मला असं वाटतं की यात दोन प्रश्न यात लपलेले आहेत. एक तर सर्व समाजाला मला अधिकचं मिळालं पाहिजे किंवा माझ्या अधिकाराचं मिळालं पाहिजे किंवा माझ्या अधिकार आजपर्यंत वंचित राहिलेत ते मिळाले पाहिजेत अशी अपेक्षा करण्यात चूक काही नाही. भारतीय जनता पक्षाचं समर्थनच आहे. ते कसं मिळालं पाहिजे, ते कायद्यात कसं टिकलेलं असलं पाहिजे, त्यासाठी काय करायला पाहिजे यासाठी वेगवेगळ्या पक्षांचं मतमतांतर असू शकतं. भारतीय जनता पक्षाचा एक विचार आहे आणि तो विचार आरक्षण टिकणारं मिळायचं असेल तर काय केलं पाहिजे याबद्दलचा सुस्पष्ट आहे. आणि तो सुस्पष्ट विचाराच्या आधारावरच अगोदर पृथ्वीराज चव्हाण साहेबांच्या काळामध्ये नारायण राणेंची त्यावेळेच्या सरकारमधली समिती असेल किंवा नंतरच्या काळामध्ये उद्धवजींनी केलेले निर्णय असेल, या सगळ्यामध्ये आयोगाची कधी निर्मितीच झाली नाही. जर मागासवर्गीय आयोग निर्माणच झाला नाही तर कशावर तुम्ही रॅटिफाय करणार आहात की जे आरक्षण प्रस्तावित सरकारच्या समितीने केलं आहे त्याचं मूल्यमापन कशाच्या आधारावर होणार आहे? आणि ते जर आयोगाविना होणार असेल तर एक दिवसही सुप्रीम कोर्टात ते टिकेल असं होणार नाही ही त्यावेळेला आमची भूमिका होती. म्हणून एक विशिष्ट या बाबतीत काम करणाऱ्या एक्सपर्ट्स ऑर्गनायझेशनला डेटा गोळा करण्याचं काम दिलं, ज्या आधारावर मागासलेपणा सिद्ध होईल. तो मागासलेपणा सिद्ध करण्यासाठी तेवढे सॅम्पल्स, तेवढे नग, तेवढी माहिती ही सर्वदूर राज्याच्या सर्व भागातून गोळा केली गेली. त्या आधारावर प्रस्तावित केलेलं आरक्षण आणि त्याचा टक्का हा आयोगासमोर चर्चेला गेला. आयोगामध्ये त्याच्याबद्दलच्या सगळ्या निकषांवर चर्चा पूर्ण झाल्यावर, तो टप्पा पूर्ण झाल्यावर सभागृहामध्ये सर्वसंमतीला नेला गेला. या टप्प्यांमधनं ते जावं लागेल. मला असं वाटतं की कुठल्या अन्य जातीच्या म्हणजे ओबीसीच्या आरक्षणामध्ये पाय घालून किंवा नख घालून मराठा समाजाला आरक्षण देणं हे ना ओबीसींच्या हिताचं आहे ना मराठ्यांच्या हिताचं आहे. आणि म्हणून ते कायद्यात कदाचित टिकेल का याबद्दल प्रश्न आहे.
मुळामध्ये प्रश्न आहे की ज्या ज्या वेळेला भारतीय जनता पक्षाचं सरकार येतं त्याच वेळेला ह्या सगळ्या प्रश्नांना ऐरणीवर आणण्याचं काम होतं. याचंही संशोधन कधीतरी केले पाहिजे. तुमचा असा थेट आरोप आहे की भाजपच्या सरकार विरोधात हे कोणीतरी मी आरक्षणाचा कुठल्याही मुद्दा समाजाच्या आरक्षणाच्या विरोधातली भूमिका मांडत नाही, पण राजकारण करणारे याच काळामध्ये प्रश्न उपस्थित करतात, राजकीय काही पक्ष, आणि त्यामध्ये कोण व्यक्ती आहेत, ते वरिष्ठ आहेत की कनिष्ठ आहेत, वयोवृद्ध आहेत की नाही, हे अख्ख्या राज्याला माहिती आहे. तुम्ही थेट नाव घेऊन का बोलत नाहीयेत? म्हणजे तुम्ही योग्य वेळेला आदित्य घेईन. ठाकरेंवर स्पष्टपणे नाव घेऊन की कोण. योग्य वेळेला घेऊन तुमच्याकडे परत बोलवलं पाहिजे तुम्ही मला. हो, परंतु यात म्हणजे आता आशिषला उत्तर देताना तुम्ही जे म्हणालात, म्हणजे अगदी सध्या प्रचलित केलेली भाषा, यातही तुम्हाला असा संशय आहे की भाजपा सत्तेवर आली की टूलकिट लॉबी ॲक्टिव्ह होते आणि असं टूलकिट पसरवलं जातं की या मुद्द्यांवर मला एक सरकारला गोष्ट अडचणीत सांगा आणायचं? तुम्ही, मला एका गोष्टीचा आपण मोकळेपणाने चर्चा करतोय. 2014ला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी झाले त्यावेळेस सगळ्यात पहिलं आंदोलन काय सुरू झालं? आमच्या फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये डायरेक्टर कोण असावा, एका इन्स्टिट्यूटचा डायरेक्टर किंवा प्रिन्सिपल किंवा तत्सम पदावर व्यक्ती योग्य की अयोग्य यासाठी 2-2 महिने आंदोलन चालतं. त्या आंदोलनाला 2-2.5 महिने संपत नाही. त्यानंतर तोच पॅटर्न, दुर्दैवाने आमच्या एका विद्यार्थ्याचा मृत्यू होतो वेमुला, त्या आंदोलनाला 2.5 महिने आंदोलन चालतं. ते आला, कार्यकाळ संपला नाही का लगेच पुरस्कार वापसी, पुरस्कार परत देऊ म्हणून 3-3 महिने आंदोलन चालतं. तोच पॅटर्न जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीमध्ये महिनोन आंदोलनाचा, तोच पॅटर्न त्या ठिकाणी शाहीनबागमध्ये महिनोन आंदोलनाचा, तोच पॅटर्न कृषी आंदोलनाचा महिने. हे पॅटर्न सरळ दिसतात, त्यातल्या व्यक्ती दिसतात, त्याच्या मागची विचारधाराही दिसते, आणि त्याच्या मागे एका अर्थाने आग लावणारे काम करणारे कोण नेते आहेत तेही दिसतात. टूलकिट योग्य वेळेला कळेल. परंतु आता विरोधकांच्या भाषेत याच मुद्द्यांवर सांगायचं तर महिनोन जे आंदोलन चालतात, कारण जे आंदोलन करतात आहे त्या लोकांच्या मागण्यांकडे गंभीरतेनं पाहिलं जात नाही. ठीक आहे ना, दिल्लीच्या वेशीवर बसलेत, बसू देत. ठीक आहे ना, वेमुलासाठी आंदोलन करतात, करू दे, असंही म्हटलं जातं. हा पुढारीचा समज असेल. सत्तेमध्ये बसलेल्या त्या काळातल्या सगळ्या सत्तातल्या व्यक्तींनी किती वेळा चर्चा केली याचे दाखले आहेत समोर. मला वाटतं माझं ऐकलं गेलं नाही का मी हट्टीपणा करीन, ही एका विचारधारेत असलेल्या आमच्या विरोधकांची भूमिका आहे. भारताच्या संसदेत जो कायदा पारित होतो त्या संसदेवरही विश्वास ठेवायचा नाही. सुप्रीम कोर्टाने जो निवाडा दिला त्या सुप्रीम कोर्टालाही प्रश्न विचारायचे, आणि मी म्हणेन तेच खरे असं करणाऱ्यांचं पुढारी समर्थन करेल असं मला वाटत नाही. शिलाजी, ह्याला जोडून एक प्रश्न आहे आणि तो महत्त्वाचा प्रश्न आहे. तुम्ही आता म्हणालात की भाजप, शिंदे आणि अजित पवार गट या तिघांचं मिळून सरकार आहे. मराठा आरक्षणावर मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि वरिष्ठ नेते यांची एक बैठक होते, आणि त्यानंतर मग शिंदे उपोषणस्थळी जाऊन जरांगेंना एक आश्वासन देतात की आम्हाला 40 दिवस द्या. मग हे तर सगळं शक्य नव्हतं. मग जरांगेंना आश्वासन का देण्यात आलं? कारण आता तर जी भाषा बदललेली आहे ओव्हरऑल मराठा आंदोलकांची, जी तीव्र होत चालली आहे, ती याचमुळे होत चालली आहे की आम्हाला 40 दिवसामध्ये दिलेलं आश्वासन ते पूर्ण न झाल्यामुळे आता आम्ही असं करत आहोत. मग आता हे चेहरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आहे, पण जो निर्णय झाला असेल तो तर सगळ्या तिन्ही पक्षांनी मिळून घेतला असेल. मग हे शक्य नाही, मग तो शब्द का दिला गेला, हा प्रमुख प्रश्न आहे जरांगेंचा. मला वाटतं आता माननीय मुख्यमंत्र्यांनी शपथेवर राज्याला काही कमिटमेंट केली आहे. ती शपथेवरची त्यांची कमिटमेंट ते पाळतील आणि मराठा समाजाला न्याय देतील. त्याचबरोबर तुम्ही म्हणालात की वारंवार अशी आंदोलनं होतात, पण भाजपच्या इतरही अनेक राज्यांमध्ये कुठे जाट आरक्षणासाठी आंदोलन झालं, गुज्जर आरक्षणासाठी झालं, पटेल पाटीदारांच्या आरक्षणासाठी आंदोलन झालं. या सगळ्या आंदोलनांमधून त्या राज्यातील भाजपच्या सरकारांनी मार्ग काढला किंवा काहीतरी एक ते आंदोलनं किंवा ते प्रश्नही आज आपल्याला दिसत नाही आहेत. महाराष्ट्राच्या बाबतीत मात्र असा मार्ग काढण्यात भाजप का अपयशी ठरतंय, तुम्हाला काय वाटतं? भारतीय जनता पक्षानेच मार्ग काढला. मला आश्चर्य याचं वाटतं की महाराष्ट्रातील आपल्या बुद्धिमंत लोकांनी एवढा लवकर त्यांना विसर का पडावा. 2014 ते 19मध्ये देवेंद्रजींनीच मराठा आरक्षण दिलं, ते सुप्रीम कोर्ट, मुंबई उच्च न्यायालय सगळीकडे टिकलं. उद्धवजींच्या काळामध्ये कोर्टासमोर ते नीट न प्रेझेंट केल्यामुळे व्यपगत झालं. हा प्रश्न उद्धवजींच्या त्या काळातल्या कोर्टासमोरच्या नाकर्तेपणामुळे आला आहे.
ते जर देवेंद्रजींचंच सरकार राहिलं असतं तर मराठ्यांचं आरक्षण आजही टिकलं गेलं असतं असा माझा समज आहे. आपण मगाशी आता एक सांगत होता की एका पॅटर्ननुसार आंदोलनं होत आहेत, ती 2-2 महिने 3-3 महिने टिकतात. शाहीनबागपासून रोहित वेमुलापासून तुम्ही उदाहरणं दिली. पिरियडचाच विचार करायचा झाला तर आता मराठा आंदोलन सुद्धा किमान 2 महिन्यापासून ती म्हणजे पहिलं उपोषण, त्यानंतर मध्ये ब्रेक आणि परत आता आंदोलन वगैरे सुरू झालेलं आहे. याच्यामध्ये कुठल्याही व्यक्तीचं नाव न घेता या आंदोलनामागे असा पॅटर्न तुम्हाला दिसतो का, हा माझा पहिला प्रश्न आहे. आणि दुसरी गोष्ट, जर का असं असेल तर भाजपा याला रिस्पॉन्ड कसं करणार आहे. आणि दुसरा प्रश्न माझा हा होता की एकीकडे तो पॅटर्न दिसत असताना मागच्या वेळेचं आरक्षण सुप्रीम कोर्टात कदाचित तुम्ही म्हणता तसं उद्धव ठाकरेंच्या सरकारला मांडता नाही आलं, पण मुळात जी याचिका दाखल केली होती ती ज्या व्यक्तीची होती, सदर व्यक्ती भाजपशी जोडली गेलेली असा आरोप होता. किंबहुना उलट आहे. ज्या पद्धतीने ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या बाबतीत पिटिशन दाखल केलं ते मी चुकत नसेल तर नाना पटोले यांच्या जवळचे कार्यकर्ते आहेत, ते काँग्रेसचे पदाधिकारी आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं या सगळ्या विषयाला आपण अजून बारीकतेने सगळ्यांनी अभ्यास केला पाहिजे. मराठा आरक्षणात त्यातला भाग आहे असं माझं म्हणणं बिलकुल नाही. मराठ्यांची मागणी योग्य आहे. मराठ्यांच्या आमच्या समाजाच्या मागासलेपणा, आर्थिक आणि नोकऱ्यांच्या विषयात असलेली गरज, या दोन्ही मागण्या योग्य आहेत. टिकणारं आरक्षण येण्यासाठीच्या भूमिका मात्र योग्य पद्धतीने मांडल्या गेल्या नाहीत. न्यायालयासमोर उद्धवजींच्या काळात हे माझं त्यातलं म्हणणं आहे. आजही माननीय मुख्यमंत्र्यांनी ज्यावेळेला शपथेवर राज्याला काही कमिटमेंट केली आहे त्यावेळेला माननीय मुख्यमंत्र्यांचा आपण सन्मान केला पाहिजे असं माझं मत आहे. अजून एक पर्याय मराठा आरक्षण टिकण्यासाठी जो सुचवला जातो तो म्हणजे केंद्र सरकारकडे बोट दाखवून की केंद्र सरकारने 50% मर्यादा हटवावी. शरद पवार साहेबांना माझा सरळ सवाल आहे, आपण जर मुख्यमंत्री होतात का नाही आपण आरक्षण दिलं मराठ्यांना? तसं आपण स्वतः 15 वर्ष केंद्रात मंत्री होतात, कृषी मंत्रीच्या आधी संरक्षण मंत्री होतात, त्या काळामध्ये तुम्ही का नाही केंद्रातनं कायदा पारित करून आरक्षण दिलं? मनमोहन सिंगांच्या काळामध्ये तुम्ही पृथ्वीराज चव्हाणांच्या मागे लागून राज्यात न टिकणारा कायदा केलात, पण केंद्रातनं तुम्ही का नाही केलं? तर जे होणार नाही ते बोलायचं, अशी ह्या वयामधली भूमिका शरद पवार साहेबांना शोभत नाही. म्हणजे 50%वर देणं शक्य माझं नाही. उत्तर मी दिलं आहे. नाही, परंतु मगासपासून तुम्ही जे नाव घेण्याचं टाळत होतात, अगदी ज्येष्ठ नेत्यापर्यंत तुम्ही पोहोचलात, ते शरद पवारांचंच आहे जे सर्व आंदोलन मी भडकावतात? यांच्या प्रश्नाला शरद पवारांचं उत्तर दिलं. हो, त्यातलाच एक प्रश्न की आपण शरद पवारांनी मराठा समाजाला काहीही दिलेलं नाही हे वादाकरता गृहीत धरूया. अंतरवाली सराटीला शरद पवार जातात, मराठा समाजाचे तिकडे असलेले आंदोलक त्यांच्या निषेधाच्या घोषणा देतात, एवढी दशकं काय केलं म्हणून जाब विचारतात. आता सुद्धा रोहित पवारांचा त्यांचं पदयात्रा सुरू होती युवा संघर्षासाठी, एक वेगळ्या मुद्द्यांवर त्यांनी काढलेली, गावात लोकांनी त्यांना रोखलं, त्यांना शेवटी आपलं हे स्थगित करावं लागलं. दुसरीकडे अजित पवारांना आज बारामतीच्याच परिसरात, आता पवार नावापुढे म्हणून त्यांचाही उल्लेख करतोय, तिथंच मोळी टाकण्यासाठी सुद्धा जाता आलं नाही, जिथं त्यांचा वर्षानुवर्षाचा बालेकिल्ला, तिथं हे घडतं. इतर सुद्धा प्रस्थापित मराठ्यांच्या बाबतीत हेच घडताना दिसतंय. तरीसुद्धा भारतीय जनता पक्षाला यात एक संधी दिसत नाही का की प्रस्थापित नेतृत्व जात आहे मराठा, आणि आता नव्यानं आपल्याला या समाजाला आपल्याशी जोडता येईल असं काहीतरी सकारात्मक करावं. मला वाटतं तात्पुरता आरक्षणाच्या विषयावर समाजाची जी भूमिका आहे त्या भूमिकेबरोबर आम्ही आहोत. याच्यावरनं निर्माण होणारा राजकीय कुरघोड्या, संध्या, याच्यावर चर्चा करायला बराच वेळ आहे. परंतु आता तुम्ही मगाशी जो उल्लेख केलेला सर्वोच्च न्यायालयाच्या बाबतीतला, त्यातला एक आक्षेप असाही आहे की त्यावेळी भाजपाच्याच केंद्रातील सरकारनं मागास जाती कोणत्या तो ठरवण्याचा राज्यसूचीतला अधिकार काढलेला आणि तो केंद्राकडे नेलेला. मग त्या परिस्थितीत देवेंद्र फडणवीस सरकारनं जो काही त्यावेळी कायदा आणला, जे काही त्यासाठी सर्वोच्च न्यायालयात मुद्दे आले, त्यात तोही चर्चेचा भाग झाला, नंतर पुन्हा दिला गेला आहे गेल्या वर्षी. आता तो अधिकार पुन्हा राज्यांकडे आलेला आहे. परंतु मुळात त्यावेळी जे घडलेलं काय खरोखरच राज्य सरकारला कल्पनाच नसावी की बाबा आपण करतो आहे पण ते तिथं टिकेल का? मराठा समाजाची हीच व्यथा आहे ना अशी जी. तुम्ही स्पेसिफिक जो केंद्र आणि राज्य सरकारच्या सूचीच्या विषयातला प्रश्न विचारला त्याच्यावर अधिकचा अभ्यास करून मी बोलेन. आणि या बाबतीत अधिकचा अभ्यास करून बोलेन. नाही, केंद्रानं बहुमत जे आहे की 370 सारखा ऐतिहासिक निर्णय घेतला, त्या बहुमताच्या आधारे राम मंदिर उत्तर दिलं.
हो, हे होत असतं तर त्यावेळेला काँग्रेसने केलं असतं. नाही केलं ना काँग्रेसनं. मला वाटतं याच्यावरही अभ्यास करूनच उत्तर देणं आवश्यक आहे. इंडियाच्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे जेव्हा मेहबूबा मुफ्तींच्या बाजूला बसतात त्यावेळेला भाजप नेते टीका करतात, पण जेव्हा काश्मीरमध्ये मेहबूबा मुफ्तींसोबत सरकार बनवलं जातं, आतासुद्धा तुम्हाला मराठी माणसांना घर नाकारल्याचा मुद्दा हा उपस्थित केला होता, तेव्हा तुम्ही उर्दू पाट्यांपर्यंत गेला होतात. तर नेमकं भाजपची हिंदुत्वाची व्याख्या कोणती आहे? मला वाटतं हिंदुत्वाची व्याख्या अजून उद्धवजींना कळलीच नाही. मी हे थेट पुढारीवर म्हणतोय. आणि विपर्यासाच्या राजकारणामध्ये लोकांची माथी भडकवण्याचं काम करणं म्हणजे मतं मिळवणं हा त्यांचा गैरसमज आहे. भारतीय जनता पक्षाने त्यावेळेला मेहबूबा मुफ्तीबरोबर केलेलं सरकार, याची आवश्यकता आणि परिणाम याचा थोडा आपण अभ्यास केला तर भूमिका स्पष्ट होतील. ज्या काळामध्ये काश्मीर अशांत आहे आणि त्यावेळेला काश्मीर अशांत असताना तिथे लोकशाही मूल्यांवर आधारित निवडणुका आणि त्यातनं सरकार निर्मिती होत नाही किंवा होऊ शकत नाही असं चित्र युनोमध्ये आणि जगाच्या नकाशावर जाऊ नये ते गेलं, तर त्यानंतरच्या ज्या केंद्र सरकारला भूमिका घ्यायच्या आहेत, ज्यामध्ये 370-35 आणायचं आहे, त्यासाठी सुबक आणि योग्य भूमिका म्हणजे लोकशाही मूल्यावर सरकार बनते हे दाखवणं जगाला आवश्यक होतं. जर त्या दोन पक्षांनी म्हणजे नॅशनल कॉन्फरन्स आणि मेहबूबाच्या पक्षाने सरकार बनवलं असतं तर भाजपने बनवलंच नसतं. भारतीय जनता पक्ष शेवटपर्यंत वाट बघितलं आणि मग ज्या वेळेला तिथे सरकार नाही बनलं तर हे इम्प्रेशन होईल की काश्मीरमध्ये सरकारं लोकशाही मूल्यावर बनत नाहीत. म्हणून बनवलेलं सरकार हे जगासमोर भारताचे आणि काश्मीरचे प्रश्न सोडवण्यासाठीची आवश्यक भूमिका आहे. उद्धवजींना अशी कुठली भूमिका आहे? केवळ हिरवी मतं घेण्यासाठी? ही भूमिका भारतीय जनता पक्षाची नव्हे. आणि म्हणून त्यानंतर सुद्धा घेतलेले निर्णय जे आहेत त्यामध्ये जर काश्मीरमध्ये वीज विभागामध्ये कर्मचारी काम करणार असतील तर ते LOCच्या कुठल्या बॉर्डरच्या बाहेरचे असतील किंवा नसतील असे भारत हिताचे निर्णय झाले. त्याच काळामध्ये जे निर्णय झाले ज्यामध्ये नोकऱ्यांच्या भरतीमध्ये जम्मूमधल्या लोकांना प्राधान्य देणं किंवा जम्मू काश्मीरच्या विधानसभांची व्यूहरचना किंवा रिऑर्गनायझेशन करताना पुन्हा एकदा भारतीय माणसाला त्या ठिकाणी प्राधान्य, त्याच्या मताची किंमत आणि त्याच्या मतांवरचं सरकार बनवण्यासाठीची भूमिका घेणं असे असंख्य निर्णय घेतले. उद्धवजींना यातलं काय घ्यायचं आहे? ते तर मुख्यमंत्री असताना घरातही बाहेर पडलेले नाहीत. म्हणजे भाजपला हिंदूंशिवाय इतर कोणत्या धर्माचे लोक नको आहेत का? मी भारतीय असा शब्द वापरला. आशिषजी, मराठा आरक्षणाच्या मुद्द्याची जे रिफ्लेक्शन्स आहेत ते हळूहळू दिसायला लागलेत. अजित पवारांना माळेवाडीला जाता आलं नाही. महाराष्ट्रात वेगळं गावबंदी केलेली आहे. मुंबईच्या चेंबूरसारख्या भागामध्ये सुद्धा गावबंदीचा निर्णय घेतला आहे. आत्ताच कार्तिकीला उपमुख्यमंत्र्यांनी आरक्षण दिलं नाही तर कार्तिकीला जाऊ देणार नाही किंवा जाऊ देणार नाही अशी भूमिका घेतली आहे. हे रिफ्लेक्शन्स वाढत जातील, हे परिणाम वाढत जातील आणि ते कुठेतरी डॅमेज कंट्रोल करण्याची गरज वाटत नाही तुम्हाला? मला वाटतं मुख्यमंत्री महोदयांनी शपथेवर राज्याला जी कमिटमेंट दिली आहे ते पाळतील. परंतु राशीचे शेवटी हे सर्व आहे, परंतु शेवटी आपलं राज्य आहे. शांतता असली तरच उद्योग येतील, शांतता असली तर भरभराट होईल हे आम्हालाही कळतं. त्यातूनच पुढारी न्यूजचा नेहमीच एक प्रयत्न असतो की कुठंतरी सोल्युशनच्या दिशेनेही विचार करावा. आणि आपल्याकडे मगाशी मी म्हटलं तसं की आपण त्या बाबतीतला अभ्यास आपला तयार असतो अनेक वेळा. जरी मगाशी तुम्ही म्हटलं असलं की मी यावर अभ्यास करून बोलेन, तरीसुद्धा या बाबतीतलं तुमच्या दृष्टीनं सोल्युशन काय आहे? जे सोल्युशन देवेंद्रजींच्या सरकारमध्ये निघालं तोच पॅटर्न, त्या पद्धतीने गेलेलं आरक्षण हेच टिकू शकते. माझं स्पष्ट मत मी मागेही मांडलं, आताही पुन्हा तेच मांडतो. आशिषजी, एक प्रश्न तरुणांच्या दृष्टिकोनातून विचारायचा होता की पक्षाचा तरुणांच्या दृष्टीने काय अजेंडा आहे? म्हणजे धर्म आणि मंदिर या पलीकडे जाऊन जॉब आणि करिअर हा अजेंडा का नाही आहे? मला वाटतं त्यातही गैरसमज आहे. या देशामध्ये करोनाच्या काळानंतर MSMEमध्ये 3 लाख करोडची गुंतवणूक करून नोकऱ्यांच्या निर्मितीला बळ देणं ही भूमिका मोदी सरकारची. दर 15 दिवसाने मेळावे लोकांना नोकऱ्या देण्याचे ही भूमिका सुद्धा केंद्र सरकारची. राज्याने सुद्धा आता कंत्राटी बाजूला काढून नोकऱ्यांच्या भरत्यांच्या भूमिका घेतल्या. हे सुद्धा गेल्या 20-25 वर्षाचं पेंडिंग काम आहे. ती सुद्धा भूमिका घेतली ती भारतीय जनता पक्ष, शिंदे आणि अजित पवारांच्या सरकारने. मला वाटतं एका बाजूला स्टार्टअप, स्टँडअप, स्वतःच्या पायावर रोजगार निर्मिती करणं, दुसऱ्या बाजूला स्किल इंडियाच्या माध्यमातून जगभरामध्ये आपला भारतीय स्किल्ड माणूस जगभरामध्ये नोकऱ्यांना एलिजिबल सुद्धा होईल आणि तो जाईलही अशी भूमिका बनवणं.
पेंडिंग 20-25 वर्षाच्या नोकऱ्यांच्या भरतीचं काम करणं आणि या सगळ्यापेक्षा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डिमांड अँड सप्लाय ह्या आधारावर आपलं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण बनणं की आपल्याला जगासमोर नोकरीची व्यवसायाच्या काय संधी आहेत त्या आधारावर शिक्षणाची व्यवस्था निर्माण करणं. मला वाटतं या सगळ्यात काँग्रेस सपशेल फेल होतं. मोदीजींच्या सरकारमध्ये यालाच प्राधान्य दिलं. चर्चा तुम्ही आम्हीच जास्त करतो अन्य भाषाची, या विषयाची पण केली पाहिजे असं माझं मत आहे. आशिषजी, मला एक प्रश्न विचारायचा होता की परप्रांतीयांच्या वोट बँकसाठी सगळेच प्रयत्न करतात. त्या परप्रांतीयांच्या वोटसाठी लोणी लावता लावता मुंबईतून मराठी माणूस कमी होत चालला आहे. आज मुंबईमध्ये 80% पेक्षा परप्रांतीय जास्त वाढलेत. त्या मुंबईमध्ये मुंबईची राजधानी आहे ती मुंबई, तिथं मराठी वाचवा म्हणून पाट्या लागल्या जातात. आपला मुंबईतला मराठी माणूस कल्याण, आंबोली, डोंबिवली वगैरे त्या साईडला हे होत चालला आहे. तर मग परप्रांतीयांच्या वोट बँकसाठी त्यांना लोणी लावता लावता मराठी माणूस संपत चालला आहे. तर त्या मराठी माणसासाठी काय करता येईल? कारण CSTला आपला जळगावचा तो पाटील मुलगा व्यवसाय टाकत होता, तर त्याला राजस्थानी महिलांनी तिथं हुसकून लावलं त्याला. म्हणजे मराठी माणसाची मुंबई ही राजधानी असतानाच मराठी माणूस संपत चालला आहे. मला असं वाटतं की याच्यामध्ये रोजगाराच्या निर्मितीमध्ये आरक्षणाचा भूमिपुत्रांचा मुद्दा आहे. तोच मुद्दा योग्य आहे. भूमिपुत्रांना नोकऱ्यांमध्ये व्यवसायामध्ये प्राधान्य दिलं गेलं पाहिजे. तो कायदाही बनला आहे. मराठी पाट्यांच्या विषयात सुप्रीम कोर्टाने कायदा दिलेला आहे. गेल्या 25 वर्षांमध्ये विशेषतः शिवसेना उद्धवजींची याला जबाबदार आहे. मी केवळ राजकीय विधान करत नाही. 25 वर्षामध्ये मराठी शाळांचे आकडे संख्या कमी का झाली? मराठीत शिकणाऱ्या मुलांची संख्या कमी का झाली? देवेंद्रजींच्या काळामध्ये एकच मुद्दा मी सांगतो. मुख्यमंत्री असताना नो डेव्हलपमेंट झोनच्या जागातला काही भाग हा विकसित करून आपण गिरणी कामगारालाही घर देऊ, मुंबईतल्या मराठी माणसाला सबसिडाईज घर मिळेल, या भूमिकेला सुद्धा विरोध केला तो शिवसेनेनेच. मला असं वाटतं भावनात्मक मुद्दे मांडायचे, प्रत्यक्षात काम करताना मात्र पळून जायचं, या भूमिका शिवसेनेचा या त्याला भरभरून कारण आहेत. एकनाथ शिंदेजींनी तर आता घोषणाच केली आहे की मी गेलेला मराठी माणूस परत कसा येईल यासाठीच्या योजनांवर काम करतोय. तर त्या एकनाथजींना शिव्या द्यायच्या, शिव्याशाप देऊन त्यांच्या विरोधात बोलायचं, स्वतःही करायचं नाही आणि दुसऱ्यालाही करू द्यायचं नाही, अशी खोडकळ लोकांची संघटना म्हणजे उभाटा आहे. एक ताजा आता विषय घडला कालचा. एवढं छान भाजपचं चाललंय, तुम्ही आता जेवढं वर्णन करताय, आंदोलन चाललेलं आहे जोरदार, हिंदुत्वाचाही मुद्दा असेल, लिडरशिपचा असेल. मग काल एक नुसता प्रमोशनल व्हिडिओ टाकला होता ज्याचं स्पष्टीकरण तुमच्याकडनं दिलं की तो कार्यकर्त्यांसाठीचा प्रमोशनल व्हिडिओ आम्ही वेळोवेळी टाकत असतो, तो काय इथे प्रदेश भाजपच्या हँडलवर गेला. मग जर का तो प्रमोशनल होता ते एक एक्सप्लेनेशन आलं असं, डिलीट कशाला केलं, काय नेमका इश्यू काय आले? मी पुन्हा येईन काय घोषणा होती ती सगळीकडे प्रसिद्ध आहे, काय प्रॉब्लेम आहे? खरं आहे. म्हणजे मी पुन्हा येईनला कोणी डिलीट केलं? या मला असं वाटतं याबाबतीत थोडी चूक सोशल मीडियाच्या आमच्या टीमची झालीच आहे. म्हणजे माझा प्रश्न तोच आहे, जसं प्रश्न सरांनी विचारलं की तुमच्यासोबत आता एकनाथ शिंदे आले, एकनाथ शिंदेचे आमदार म्हणतात पुढचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच होणार, अजित पवारचे आमदार म्हणतात अजित पवार थोडे मुख्यमंत्री होणार. तुम्ही लोक का नाही म्हणा की देवेंद्रजी पुढचे मुख्यमंत्री होणार? एकनाथ शिंदे जाहिरातच करतात देशात, नरेंद्र राज्यात शिंदे. तुम्हाला इच्छाच मला असं असेल वाटतं देवेंद्रजी मुख्यमंत्री व्हावं. अहो असं आहे की मनसेचे लोकही म्हणतात राज ठाकरे मुख्यमंत्री होणार. मला वाटतं प्रत्येकाला आशिषजी तुम्ही असा विनोद करावा हे खटकेल बरं का. पुढच्या वेळी जाणार कसं तुम्ही? असा तुमचे मित्र आहेत, तुमचं जाणं येणं असतं, गणपतीला दिवाळीला जाणार असाल तुम्ही, आणि तुम्ही आता जोक केला एकदम. मला तर धक्का बसतो. मला असं वाटतं प्रत्येक पक्षाला आपला नेता मुख्यमंत्री व्हावा हे म्हणण्याचा अधिकार आहे. भारतीय जनता पक्षामध्ये मुख्यमंत्री कार्यकर्त्यांच्यात ठरतो नाही, तो पार्लमेंटरी बोर्डात ठरतो. त्यामुळे देवेंद्रजी म्हणतील की पार्लमेंटरी बोर्ड ठरवेल तो निर्णय, हा अन्य पक्षांतरी आमच्यात फरक. परंतु मगाशी तोच मुद्दा आहे ना की तुम्ही शेवटचा जो विनोद केलात की ज्या मनसेच्या राज ठाकरेंना एवढं तुम्ही मित्रत्वानं तुमची आणि त्यांची मैत्री सर्वांना ठाऊक आहे. नाही, मी अगदी मनसे वेगळी झाली तरी सुद्धा मी म्हटलं प्रत्येक कार्यकर्त्याला तो अधिकार आहे. आपण चेष्टेत घेतला असेल तर तो सुधारा. मग खास मनसेच का आठवली? नाही, मला वाटतं त्यांनी घोषणा दिल्या होत्या मध्ये म्हणून मला आठवलं. एक मित्र म्हणून तुम्ही राज ठाकरेंना काय सल्ला द्याल? नाही, मला असं वाटतं की राज ठाकरे मित्र म्हणून तर मला सर्वात महाराष्ट्राच्या राजकारणातलं प्रिय व्यक्तिमत्व आहे. आणि ते प्रिय यासाठी आहे की त्यांच्याबरोबर बसण्याने, त्यांच्याबरोबर बोलण्यानंतर काही एका वेगळ्या विषयातल्या गोष्टींच्या ज्ञानात भरच पडतो. ते मैत्री जपतात, ते माणुसकी जपतात. आणि म्हणून मला असं वाटतं की त्यांच्याबरोबरची मैत्री ही आयुष्यभर टिकावी अशा वाटणाऱ्यांपैकी ते एक नेते आहेत. आणि ते मी ज्याला आपण चेरिश करतो म्हणतात किंवा आपलं सौभाग्य म्हणू, अशा पद्धतीचं मी मानतो. राजकारणाच्या दृष्टीने मी त्यांना सल्ला द्यावा एवढा मी
त्यांच्यापेक्षा मोठा नक्की नाही, पण त्यांना यश मिळावं आणि ते यश आई भवानी त्यांना लवकरात लवकर देवो एवढ्या शुभेच्छा मी त्यांना देईन. मात्र एकच मला यातून प्रश्न पडला. आशिष शेलार जे राज ठाकरेंचे मित्र आहेत आणि त्यापेक्षा जास्त राजकीय विश्लेषक म्हणून पण मी त्यांच्याकडे पाहतो. खूप चांगलं तुमचं असतं. ऑन कॅमेरा नसेल तरी ऑफ कॅमेरा खूपच चांगलं असतं. पण आज ऑन कॅमेरा सांगा, 2014 साली मोदींना बिनशर्त पाठिंबा स्वतःहून देणारे राज ठाकरे, त्यांची ती भूमिका. पुढच्या निवडणुकीतली लाव रे तो व्हिडिओ, ती भूमिका. आणि आताची परत एकदा मोदींचं प्रेम म्हणजे थोडं इलू इलू सुरू असताना अचानक म्हणजे भगवाधारी पण झाले आणि तेवढ्यात परत मागे फिरलेले दिसले, इंडिपेंडंट याच्यात दिसतात. या 3 भूमिकांपैकी आशिष शेलारांना राज ठाकरे कोणत्या भूमिकेत त्यांच्या राजकीय फायद्यासाठी योग्य वाटतात? मग त्यांच्या फायद्याच्या भूमिकेचा मी विचार करावा अशी ना त्यांना अपेक्षा आहे ना माझी गरज आहे. भारतीय जनता पक्षाच्या फायद्याची भूमिका मी विचार करू शकतो. त्यांनी घेतलेल्या दोन्ही भूमिका तत्कालीन 14 आणि 19 दोन्हीचा फायदा भाजपला झाला. म्हणजे तोटा नाही झाला. लावरे तो व्हिडिओमधून भाजपा एक्सपोज नाही झाली. कुठली इश्यू, उलट मोदींवरच्या त्यांनी केलेल्या आरोपामुळे मोदींवर प्रेम करणारे दुप्पटीने उफळून मतदानाला बाहेर पडले. अशी जी तुमची मैत्री शरद पवारांबरोबर टिकते, राज ठाकरेंबरोबर तुमची मैत्री टिकते, पण राज ठाकरेंचे भाऊ उद्धव ठाकरे यांच्याशी तुमची मैत्री होऊ शकते. काय असा स्वभाव दोघं भावांमध्ये आहे की एका भावाशी तुमचं खूप छान जमतं आणि दुसऱ्या भावाशी 25 वर्ष सोबत असून त्यांच्याशी तुमची मैत्री होऊ शकत नाही? हा प्रश्न उद्धवजींना विचारायला लागेल. मी फक्त एकच प्रसंग सांगेन जो आधी एकदा मी सांगितला आहे. माझ्या आईचं निधन झालं, ठीक आहे, म्हणजे माझा असा आग्रह बिलकुल नाही की माझ्या आईच्या निधनानंतर संवेदना व्यक्त प्रत्येकाने केल्याच पाहिजेत. किंबहुना ती तेवढी मोठी असेल नसेल ही प्रत्येकाचं मत असेल. माझ्यासाठी सर्वस्व होती तो भाग वेगळा. पण त्याच काळामध्ये 2 माणसांमधला फरक कसा असतो, त्याच 7 दिवसामध्ये, त्याच निधनाच्या दिवशी आणि त्यानंतरच्या 6 दिवसामध्ये उद्धवजी 2दा माझ्या घरासमोरच्या असलेल्या रंगशारदा हॉटेलला आले, ऑडिटोरियमला आले. येणं सोडून देऊ, पण संवेदना व्यक्त करणारा एक SMS फोनही नाही. पण आईचं निधन झाल्यावर त्या ठिकाणी राज ठाकरेजी आलेच. माझं घर आणि कंपाऊंड छोटं होतं, त्या ठिकाणी जवळजवळ 1-1.5 तास उन्हात उभे राहिले. मला वाटतं माणसाच्या संवेदना हा माणसाचं मोठेपण ठरवतो. माझ्या लेखी व्यक्तिगत म्हणाल तर एवढंच उदाहरण पुरेसं आहे. एक विषय, आता 3 पक्षांचं मिळून असलेले सरकार आहे. आपल्याला आठवते की जाहीरपणे असं म्हटलं गेलं होतं की भाजपच्या कार्यकर्त्यांनी मनावर दगड ठेवलेला आणि तो स्वाभाविक आहे, कारण तुमचे 106 आमदार आहेत. आता अजित पवार पण आहेत. तर आता हे ओझाची सवय झाली आहे का? हे ओझं दूर करण्याच्या दृष्टीने 144-150 जागा स्वबळावरच्या दृष्टीने भाजपची वाटचाल चालू आहे? नाही, आम्हाला हे ओझं वाटत नाही याचं कारण सांगतो. मला माहिती आहे तुम्हाला पटणार नाही, पण मी नेहमीच मानतो की अन्य पक्षांनी भारतीय जनता पक्ष याच्याकडे बघण्यासाठीचा चष्मा वेगळा करावा लागेल. आणि तो ह्यासाठी कारण जडणघडण कुठून होते त्याच्यावर अवलंबून आहे. आमच्यासारखे स्वयंसेवक ज्या वेळेला संघ शाखेतून विद्यार्थी परिषद, युवा मोर्चा, भाजप असे येतात, त्यावेळेला आम्हाला लहानपणापासूनच एक गीत शिकवलं जातं, असू आम्ही सुखाने पत्थर पायात येईल, मंदिर उभविणे हेच आमचे ध्येय. आणि त्यामुळे ज्या कार्यकर्त्यांना, स्वयंसेवकांना त्यांच्या लहान वयापासूनच हे शिकवलं जातं की तुम्ही खाली जमिनीच्या राहणं हे सुखाने राहिलं पाहिजे, कारण मंदिर उभवणे आपलं ध्येय आहे. त्या व्यक्तींना काळजावर दगड ठेवला याची उत्तर वगैरे काही विचारूच नका. नाही, पण किमान बांधलेल्या मंदिरामध्ये देव आपला असावा, दुसऱ्यांच्या मूर्त्या स्थापन होत आहेत, हा प्रॉब्लेम आहे ना. हा तुमचा समज आहे. देव तशा अर्थाने देव नका घेऊन आता त्याच्यावर परत कॉन्ट्रोवर्सी झाला की मोदीजींना जो समर्थन देईल, या देशातल्या मोदी अजेंडा, भारतीय जनता पक्षाच्या अजेंडाला जो समर्थन देईल त्याचं स्वागतच आम्ही करू. आणि तो विचारच आमचा देव आहे. आशिषजी, नुकतंच तुम्ही म्हणालात की कार्यकर्ता तयार होतो, घडतो. तुम्ही पण बँड्राच्या ट्रान्झिट कॅम्पमध्ये राहणारे एक व्यक्ती होतात, मुलगा होतात, आणि नंतर पुढे तुम्ही विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते झालात, नगरसेवक झालात, आज इतके मोठे नेते झालात की जे BCCIचं अप्रत्यक्षपणे एक तिथले किंगमेकर आहात तुम्ही. तर अशी व्यक्ती आज भारतीय जनता पक्षात घडलेली दिसते. भविष्यात यानंतर पुन्हा 10-15 वर्षांनी अशी संधी राजकारणात राहील असं तुम्हाला वाटतंय का? त्याचं कारण असं आहे की आता भाजपमध्ये तुम्ही जसं म्हणालात की फाउंडेशनचे पत्थर आपण असावं, पण तिथे पत्थर पण बाहेरून येत आहेत बरेचसे, किंवा अनेक नव्या ठिकाणचे आणले जात आहेत. आता तिथे जे नव्याने आले होते
म्हणजे गेल्या वेळी जे नव्याने आले ते जुने झाले आणि त्यांना आता असं वाटायला लागलं की आता जुन्या लोकांचं काय, आता अजून नवीन येतात असं. तर या सगळ्यातून पाहताना पुन्हा एकदा आशिष शेलारांसारखा सामान्य कार्यकर्ता जो नेता होतो ते होणं शक्य होईल का यानंतरच्या 10-15 वर्षांनी? मुळामध्ये या खोचकपणातनं तुम्हाला आनंद मिळेल पण आमच्यात फरक पडणार नाही. याचं कारण सांगतो. कोण आहे सुषमा अंधारे? त्या ताई कुठल्या पक्षाच्या आल्या? त्यांना हा प्रश्न विचारला तुम्ही? सचिन अहिर कोण आहेत? नाना पटोले कुठल्या पक्षातून किती वेळा आले? भास्कर जाधव किती पक्षातून किती वेळा आले? मी असे तुम्हाला 50ची यादी देईन. मुळामध्ये भारतीय जनता पक्षातलं राज्याचं नेतृत्व हे भारतीय जनता पक्ष आणि संघाच्या मुशीतनं आलेल्याच कार्यकर्त्याला मिळालं. बाकीच्यांना मिळणार नाही असं माझं म्हणणं नाही. भारतीय जनता पक्ष ज्या संघाच्या भूमिकेवर काम करतो त्यामध्ये आम्ही 2 प्रकारचे स्वयंसेवक मानतो. एक जो आज स्वयंसेवक आहे तो, आणि जो उरलेला अन्य जो आहे तो उद्या होणार आहे तो. म्हणजे प्रसन्न जोशीसुद्धा उद्याचा आमचा स्वयंसेवक आहे असं आम्ही मानतो आणि तसं काम करतो. त्याला व्हायचं की नाही तो त्याचा प्रश्न आहे. त्यामुळे इतकी व्यापक भूमिका घेऊन आम्ही काम करतो. म्हणून मी म्हटलं चष्मा तुम्ही प्रत्येक पक्षाकडे सेम वापरून बघितलं तर फोकल लेंथमध्ये फरक पडेल. काँग्रेसला काँग्रेसच्या नजरेतूनच बघावं लागेल, शिवसेनेला शिवसेनेच्या नजरेतूनच बघावं लागेल आणि राहता राहिला संधीचा प्रश्न तुम्ही मला विचाराल तर माझ्या दृष्टीने ह्याच्या पुढे माझ्या संध्या संपल्यात. आज हे पुढारीमध्ये मी अगदी स्पष्ट करतो. मी आज 51 वर्षाचा झालो आहे. अजून एक 5-7-10 वर्ष काम करीन. त्या 10 वर्षामध्ये जे काम करीन ते पक्षवाढीचं करीन. आता पक्षाला राज्यस्तरावर नेतृत्व द्यायचं असेल तर 40 आणि 50च्या आतल्या युवकांना दिली पाहिजे. मी आणि माझ्यासारखे वरचे यांना आता संधी देण्याची वेळ संपली असं मानणाऱ्यांपैकी मी आहे. आशिषजी, मुंबई महानगरपालिका क्षेत्रात उत्तर भारतीयांची मतं हे निर्णायक असतात. प्रत्येक निवडणुकीत असतात आणि भाजपकडून असा दावा केला जातोय की आगामी निवडणुकीत मुंबईच्या महापौरपदावर हा भाजपचाच उमेदवार बसणार आहे. माझा थेट प्रश्न आहे, तो मराठी भाषिक असणार आहे की हिंदी भाषिक असणार? 100% मराठी. उत्तर भारतीयांच्या मतांचं काय? मिळतील. कोण कसे मिळतील? कशी मिळतील ते तुम्हाला कसं सांगू? त्याच्या ते माझं काम आहे. त्याचा ते काय मी प्लॅन, त्याचा प्लॅन कसा काय? तू असं मी ओपन सांगू? कमालच आहे. माझा प्रश्न राजकारणाच्या रिलेटेड नाही आहे, क्रिकेटच्या रिलेटेड आहे. तुमचं क्रिकेटवरचं प्रेम हे जगजाहीर आहे. सुरुवातीला आपण बघायला गेलं तर भारतीय संघामध्ये हे मुंबईकर जे खेळाडू असायचे ते 5 किंवा 6 असायचे, पण त्यांचंच प्रमाण आता कुठेतरी कमी होत चाललं आहे. तर MCAचे आपण एक नशीब हेच भाजपमुळे झालं हे अजून आधी त्याची बोलले नाही. हे समजून घेतलं पाहिजे आपण. पूर्वी जे गेम होता हा जंटलमॅन गेम देशामध्ये 5-6 क्रिकेट असोसिएशन स्टेटच्या होत्या. त्यावेळेला ही कल्पना नव्हती. क्रिकेट आता पसरत गेला. ओव्हर द 20-25 वर्षात कोणी कल्पनाही नसती केली झारखंडमधनं एक मुलगा येईल आणि तो महेंद्रसिंग धोनी इंडियाचा कॅप्टन बनेल. क्रिकेट पसरला. संधी तर 12 लोकांनाच आहे. टॅलेंटच्या आधारावर जेवढं राज्यात देशभरात क्रिकेट पसरलं, अजूनही नॉर्थ ईस्टला नाही आहे किंवा कमी आहे. उद्या तिथला टॅलेंट आल्यावर त्या संध्यांचा परिणाम हा समविषम प्रमाणात संधी आधारावर बदलेल, तो टॅलेंटवर बदलेल असं नाही. आणि म्हणून जेव्हा 6-7 प्लेयर मुंबईचे होते आणि आपली टिमकी उभाटाची लोक मारत होती त्यावेळेला कर्नाटक आणि छत्तीसगडचे लोक क्रिकेटरवर आम्ही प्रेम करणार नाही, कशाला गावस्कर बघायचा असं भूमिका घेत नव्हते. पुढं शिकलं पाहिजे उभाटाने अशा भूमिकासुद्धा घ्यायला. राहता विषय आत्ताच्या घडीला अजित आगरकर सिलेक्शन कमिटी, सलील अंकोला सिलेक्शन कमिटी, त्या ठिकाणी अमोल मजुमदार सिलेक्शन कमिटी, रोहित शर्मा कॅप्टन, सूर्यकुमार, श्रेयस त्यांच्या टॅलेंटवर आले आहेत. ते कोणाच्या आशीर्वादाने आलेले नाहीत आणि त्यामुळे टॅलेंटला संधी मिळेल, टॅलेंटचा पूल वाढेल, तशा प्रमाणात समता आणि समप्रमाणात बदलेल. एक शेवटचा प्रश्न, कारण खूप पुढचा वेळ झालेला, तुम्हालाही पुस्तक प्रकाशनाला जायचं आहे मला वाटतं. असं का घडतंय मात्र की संपूर्ण आपण या ओपन फोरममधल्या तुमच्या मनमोकळ्या बोलण्याचा जरी विचार केला तरी प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरात कुठे ना कुठे शेवटी तुमचं लक्ष, तुम्हाला न आवडणारे शब्द मात्र अभ्यासपूर्वकच सांगतो, ते जाते ते आदित्य ठाकरेंकडेच. असं का घडतंय? नाही, असं काही नाही आहे. मुळामध्ये बघा, खरं तर ह्याच्यावर एक चर्चा वेगळी झाली पाहिजे. हो, युतीत असताना आम्ही बोललो नाही, यामुळे आम्ही मिसकन्स्ट्रू करत गेलो, म्हणून आमच्याबद्दलचा गैरसमज वाढत गेला. आणि बोललो का नाही तर स्वभावाने मोठ्या भावाची भूमिका घेतली, बाळासाहेबांच्या नेतृत्वाचा सन्मान केला, कुरघोड्या करण्याच्या राजकारणात पडलो नाही आणि म्हणून त्या वेळेला ज्या गोष्टी पचल्या नाहीत त्या इंटरनली बोललो पण सोडून दिल्या.
कारण मंदिरं उभवणे हेच आमचे ध्येय. या न केल्यामुळे जो गैरसमज पसरला त्यातनं होणाऱ्या परसेप्शनच्या नुकसानाला आता कुठेतरी फुलस्टॉप दिला पाहिजे, म्हणून मी थेट बोलत राहणार. खूप खूप धन्यवाद आशिषजी, तुम्ही पुढारी न्यूजशी संवाद साधल्याबद्दल. आता पुढारी न्यूजच्या ओपन फोरममध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची, मात्र बातम्यांचा ओघ असा सुरू राहणार आहे. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा पुढारी न्यूज.